उद्या बुधवारी सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे। याचाच भाग म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे। मद्यप्राशन करून वाहनं चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। उद्या 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबर न्यू इयरचे अरायवलसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सिटीमध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। तर सगळ्यांना आव्हान तसं राहील की जे वेळेचं बंधन आहे, शासनाकडून दिलेला वेळेचं बंधन आहे, हॉटेल बार्सच्या टायमिंगचा इश्यू असेल किंवा साऊंडचा इश्यू असेल, सगळ्यांना वेळेचं बंधन पाळायचं आहे। एक जनरल आव्हान असं राहील की प्रत्येकजण कृपया करून दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नका, ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रयास करू नका, कारण ते तुमच्यासाठी स्वतःसाठी आणि बाकी पब्लिकसाठी खूप धोकादायक आहे। कोल्हापूर पोलीसच्या वतीने उद्या आम्ही नियोजन केलेलं आहे, त्यांच्यामध्ये नाकाबंदी आमची योग्यतेप्रमाणे लागलेली आहे आणि जे डीडीचे केसेस आहेत त्याप्रमाणे पण आमची वेगवेगळे टीम जे आहे, ट्रॅफिकची टीम मिळून, लोकल पोलीस स्टेशनची टीम मिळून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेससुद्धा करणार आहे। तर सगळे जे आहे तसंच आव्हान राहील की आपली न्यू इयरचा दिवस जे आहे कुठेही पोलीस स्टेशनला जायची गरज पडणार नाही। तसं सगळ्यांना नियोजन करून एक चांगली पद्धतीने उद्याचा सण साजरा होईल